हॅलो फ्रेंड्स, माय डिअर स्टुडंट्स. आज आपण स्टेट बोर्ड सिलेबस क्लास 10th मॅथ 1 या सब्जेक्टचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर बघणार आहोत. बरेच विद्यार्थी या सहज आणि सोप्या चॅप्टरला थोडं कॉम्प्लिकेटेड बनवतात आणि थोड्या एक्स्ट्राच्या स्टेप ॲड करतात आणि रूल्स व्यवस्थित समजून घेत नाही. त्यामुळे हा चॅप्टर त्यांना हार्ड वाटतो. बट एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने, जो की ॲक्च्युली हा चॅप्टर खूप सहज आणि सोपा आहे. 10th बोर्ड एक्झामला स्कोरिंग सुद्धा चॅप्टर आहे. याला सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊ. तर आपला पहिला चॅप्टर आहे आज व्हेरिएबल्स. या चॅप्टरचे काही बेसिक आणि रूल्स आपण जर एकदम सहजपणे समजून घेतले तर हा चॅप्टर सारखा सोपा तुम्हाला कोणता चॅप्टर वाटणार नाही. ऍक्च्युली तसे क्लास 10चा सर्व सिलेबस ऑल सिलेबस सोपा आहे आणि मी तुम्हाला तो पूर्ण सिलेबस खूप सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. त्यासाठी माझ्यासोबत शेवटपर्यंत बनलेले राहत. आता ऍक्च्युली आज हा चॅप्टर आपल्याला सोपा आहे की नाहीये तुम्हाला आजच्या शिकवणीवर समजून जाईल. तर पहिले तर आपल्याला याच्या बेसिक रूल्स, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे बेसिक रूल्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. बेसिक रूल्स जर समजले तर तुम्ही ऍक्च्युली पहिलेच पूर्ण विद्यार्थी खूप हुशार आहात, मला पहिलेच माहिती आहे आणि तेवढा मला कॉन्फिडन्स सुद्धा आहे तुमच्यावरती. बस अजून सोप्या ट्रिकने समजून घेतल्यानंतर त्यापेक्षा हुशार व्हाल, मला नक्की अपेक्षा आहे याची. बघा, कधीही लिनियर इक्वेशन, आता या पहिली गोष्ट तर आपण याची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला याचं हा जो चॅप्टर आहे याचं पूर्ण मिनिंग समजून घ्यायचं आहे. बघा, लिनियर LINE लाईन ऑलवेज तुम्हाला सगळ्याला माहितच आहे चांगल्या प्रकारे. लाईन म्हणजे काय होते? लिनियर इक्वेशन. इक्वेशन म्हणजे कोणते असतात? दोन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स जे दिलेले असतात इक्वल्स टू साइन ज्याच्यामध्ये असतो. जसे की एक एक्झाम्पल, 2x प्लस 5y इक्वल्स टू 13. इथे चेक करा, हे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, हे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. हे या इज इक्वल टूच्या साइनच्या मधामध्ये आहे. तर हे मिळून झालं एक आपलं इक्वेशन. ओके, एक इक्वेशन झालं सध्या तरी दोन एक्सप्रेशनच्या मधामध्ये. मग या प्रकारे कोणतेही अजून असू शकते. परत तुम्ही घेऊ शकता 13x मायनस 15x मायनस 15y इक्वल्स टू 45. त्या प्रकारे 3p मायनस 6z इक्वल्स टू 25. म्हणजे एक परत अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. नंतर आपण घेऊ सपोज t मायनस 15p इक्वल्स टू 24. असे बरेच एक्झाम्पल आहेत. आता याच्यामध्ये काही वेगळे वेगळे टाईप सुद्धा आहेत. हे सर्व बघा, एक एक एक्सप्रेशन, हा 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 एक. आता बघा, इथे टी मी सिंगल घेतलाय. टी सिंगल घेतलाय म्हणजे टीच्या समोर कोणी नाही, म्हणजे याच्या समोर 1 असतो कंपल्सरी. सॉरी. तर दोन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळून जे तयार होतं त्याला म्हणतात इक्वेशन. आता हा झाला इक्वेशनचा प्रकार पूर्ण आपला. ओके, इन टू व्हेरिएबल्स. आता टू व्हेरिएबल्स म्हणजे काय? बघा, सुरुवातीपासून मी ऍक्च्युली मॅथमॅटिकल एक्सप्रेशन याच्या व्यतिरिक्तही असतात, बट मी तुम्हाला प्रत्येक वेळा बघा याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स कंपल्सरी घेऊन दाखवले. ते यासाठी कारण तुम्हाला ते इथे रिलेट झालं पाहिजे म्हणून. टू व्हेरिएबल्स बघा, एक्स वाय पी झेड टी पी, हे झाले व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय, जर असा कोणाला प्रश्न असेल तर बघा, इंग्लिश सब्जेक्टमध्ये आपण ऑलवेज ABCD ऑलवेज शिकलेले आहोतच. तुम्ही सगळेच, मला माहिती आहे तेवढे तुम्ही खूप हुशार आहातच. इंग्लिश सब्जेक्टमध्ये आपण A to Z पर्यंत पूर्ण ABCD शिकलेले आहोत. इंग्लिशमध्ये ते A to Z असलेले जे ABCD आहेत त्यांना अल्फाबेट म्हणतात आणि तेच अल्फाबेट जर आपण मॅथमध्ये यूज केले तर त्यांना व्हेरिएबल्स म्हटलं जातं. आणि व्हेरिएबल्स, आता बघा, काही विद्यार्थी म्हणतील व्हेरिएबल्स घेतलेच कशाला, आणलेच कशाला, एक्स वाय पी क्यू टी आणलंच कशाला, गरजच काय? तर बघा, कधीही कुठल्या डिजिटची एक एक्झाम्पल आपल्याला कुठलं तरी दिलेलं आहे, त्या एक्झाम्पल मधल्या कोणत्या डिजिटची व्हॅल्यू आपल्याला माहीत नसली तर तिथं आपल्याला व्हेरिएबल्स अज्युम करावं लागतं. कारण मग ती व्हेरिएबल्स आपण अज्युम केले, ते पुट केले, त्याच्यानुसार ते सॉल्व्ह करता करता त्याची व्हॅल्यू निघते. ती कशी निघते आपण आता पुढे तर डिटेलमध्ये बघणार आहोतच. तर पहिलं हे लक्षात घ्या, व्हेरिएबल्स. इथे बघा, इथे एक व्हेरिएबल, इथे एक व्हेरिएबल, टू व्हेरिएबल झाले म्हणून याला टू व्हेरिएबल्स नाव दिलं. इथे एक व्हेरिएबल, इथे एक व्हेरिएबल, टू व्हेरिएबल झाले. इथे एक व्हेरिएबल, इथे एक व्हेरिएबल, टू व्हेरिएबल झाले. ए पासून ते झेड पर्यंत कोणताही व्हेरिएबल यूज करू शकतो. असं नाहीये की फक्त एक्स आणि वाय. तरी एक्स वाय सोबत घट्ट मैत्री करून ठेवा, कारण पूर्ण क्लास 10चा सिलेबस संपेपर्यंत तुम्हाला प्रत्येक जागी एक्स वाय फक्त एवढेच दिसणार आहे. त्यामुळे त्याची मैत्री असायलाच पाहिजे. इथे एक्स वाय, इथे पी झेड, इथे टी पी, हे झाले
व्हेरिएबल्स. बघा, 2 व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर म्हणजे सांगितलं मी तुम्हाला की या लिनियर इक्वेशनला आपण जेव्हा सॉल्व्ह केल्यानंतर ग्राफ वाई तुम्हाला ऑलवेज माहिती आहे. बघा इथे ग्राफ वाईचं एक चित्र. ग्राफ वाईवर जेव्हा तुम्ही हे प्लॉट करणार तेव्हा प्लॉट केल्यानंतर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळणार. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे एक स्ट्रेट लाईन मिळणार, इक्वेशन म्हणजे जे आता सांगितलं 2 मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या मधातलं, आणि 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल. इतकं कळलं? जो चॅप्टर आहे त्याचं हे मिनिंग आहे. ओके, चला आपण नेक्स्ट पण आता समजून घेऊ. इथपर्यंत जर सगळ्यांना क्लिअर असेल तर प्लीज क्लिअर कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका. जेव्हा कसं आहे, कुठले पण जे न्यूमेरिकल्स असतात, न्यूमेरिकल्स म्हणजे एक्झाम्पल, आता आपल्याला सपोज, आता मला सांगा ह्याच्या इथे मी कोणती अशी संख्या टाकू की ज्याला ऍड केल्यानंतर त्याच्यातून -5 केलं तर 11 आलं पाहिजे. आता हे मला माहित नाही, तर मी इथे बघा एक व्हेरिएबल घेणार. कंपल्सरी एक व्हेरिएबल घेतला. आता ह्या टर्म साईडचं गणित तुम्हाला ऑलवेज 6th 7th 8th मध्ये तुम्ही सोडवलेलं असेलच. तरी बघा काय होईल, ज्या साईडला व्हेरिएबल राहतं त्याच्या सोबत जी संख्या असेल त्याला आपल्याला शिफ्ट करावं लागतं. आता याच्यामध्ये पण बघा, ही जी साईड असते इक्वल्स टूच्या साईडची इकडची RHS, आणि या इज इक्वल टूच्या इकडची साईड कोणती असते, LHS. तर ज्या साईडला व्हेरिएबल असतो आपल्याला त्या सोबतचे त्या साईडचे जे कोणी अंक असतील, डिजिट्स असतील, आपल्याला ते शिफ्ट करावं लागतात अपोजिट साईडने. म्हणजे एक एक्झाम्पल बघा, इथे LHS आहे, RHS आहे, मधात इक्वल्स टूचं साईन आहे. तर बघा व्हेरिएबल कोणत्या साईडला आहे, LHSच्या साईडने आहे की RHSच्या साईडने आहे, LHSच्या साईडने. तर LHS ज्या साईडने व्हेरिएबल आहे, तुम्हाला आता काय बोललो मी, त्याच्यासोबत ज्या ज्या संख्या असतील त्या आपल्याला तिकडे पाठवून द्याव्या लागतात. जसं आता एक्सच्या सोबत बघा -5. आता तुम्हाला हे पण माहिती असेल, ऑलवेज तुम्ही शिकलेले आहातच की इक्वल्स टू च्या साईनच्या तिकडे पाठवताना मायनस संख्या ही तिकडे जाताना प्लस होते, प्लस संख्या तिकडे जाताना मायनस होते, मल्टिप्लिकेशन तिकडे पाठवताना डिव्हिजन होते, डिव्हिजन तिकडे जाताना मल्टिप्लिकेशन होते. तर बघा हा -5 आहे, म्हणजे पुढे काय होईल, हा x इथे जसाच तसा राहील, हा 11 इथे राहील, हा -5 तिकडे गेल्यानंतर काय होईल, +5 होईल. मग x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आली 16. म्हणजे बघा व्हेरिएबल काय यूज करायचं समजलं. इथली व्हॅल्यू आपल्याला माहित नव्हती म्हणून आपण एक व्हेरिएबल अज्युम केला. त्या व्हेरिएबलला सॉल्व्ह करता करता आपण बघा त्या x ची व्हॅल्यू निघाली 16. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 16. 16 मधून 5 काढले तर किती येते आन्सर, 11 येतं. बघा ह्या साईडला जे आन्सर येतं कंपल्सरी या साईडला सुद्धा सेम तेच आन्सर यायला पाहिजे, तेव्हाच त्याला आपण इज इक्वल टू असं म्हणू शकतो ना. सॉल्व्ह केल्यानंतर कुठलंही एक्सप्रेशन असो, कुठलंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असो, इज इक्वल टूच्या साईडला या साईडला जी दिलेलं असेल त्याच्या या साईडला जी दिलेली असेल, या दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर दोघांची व्हॅल्यू सारखीच येते. इथे बघा 11, 16 - 5 इथे पण 11 होतात आणि इथं ऑलवेज 11 आहेतच. बघा दोन्ही साईडला सेम आलं. यासाठी आता एवढं कळलं का की व्हेरिएबल काय यूज करतो आपण, तर अशाच प्रकारे पुढे सुद्धा व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत. चला इथपर्यंत कळलं असेल, आपण समोरचं बघू. आता आपण काय बघत होतो, कुठल्याही न्यूमेरिकल्सची व्हॅल्यू आपल्याला ज्यावेळेस माहित नसतं. न्यूमेरिकल्स म्हणजे काय, नंबर्स. म्हणजे एक एक्झाम्पल, हे जे इक्वेशन दिलं आहे याच्या समोरची आता व्हॅल्यू आपल्याला माहित नसते तर आपण इथं y अज्युम केला असता सिंपली. ओके, समजलं. हा, पुढे घेऊ आता आपण. आता बघा हे जे लिनियर इक्वेशन आहे, या लिनियर इक्वेशन मध्ये जो पण व्हेरिएबल आहे, आता काही गोष्टी कॉमनली तुम्हाला 10th नुसार ऑलवेज माहित आहेत. बघा सपोज हा 2 आहे, तर हा 2 याच्या खाली काही नसले म्हणजे काय असते, कंपल्सरी 1 असते. सपोज हा 6 आहे, या 6च्या खाली काही नसले म्हणजे काय असतं, कंपल्सरी 1 असतं. सपोज मी 16 घेईल, याच्या खाली काही नाही म्हणजे कंपल्सरी काय आहे, 1 आहे. मी सपोज 2000 घेईल, याच्या खाली काही नाही म्हणजे कंपल्सरी काय, 1 आहे. हे काही कंपल्सरीचे डिजिट्स असतात जे तुम्हाला ऑलवेज आतापर्यंत माहित असतीलच. हे झाले ही गोष्टी. तसंच या प्रकारे बघा हा जो 16 आहे याच्या डोक्यावर डिग्री आपल्याला सध्या काही दिली नाही. डिग्री मीन्स व्हॉट, जसं की तुम्ही याला काय रीड करता, 2 चा स्क्वेअर, राईट, 2 स्क्वेअर. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच वेळा मी एकदम शब्द वर्ड्स टू वर्ड्स किंवा इंग्लिश टू इंग्लिशच वापरले पाहिजे, मी हे गरजेचं समजत नाही, किंवा लाईन टू लाईनच समजून सांगता आलं पाहिजे. मी सध्या तीच भाषा वापरणार. माझा एकच उद्देश आहे की मी शिकवलेलं प्रत्येक गोष्ट तुमच्या डोक्यात उतरली पाहिजे, आणि ते सुद्धा सोप्या आणि इझी पद्धतीने. त्यासाठी मी माझ्या लेवलने माझी लँग्वेज वापरणार जे तुमच्यापर्यंत तुम्हाला सोपी आणि सोयीस्कर वाटणार. ओके, त्यासाठी याला सर हे थोडी म्हणतात तुम्ही तिथं हा लँग्वेज यूज केली, तर याला ते थोडी म्हणतात तुम्ही तिथे ती लँग्वेज यूज केली, ह्या कमेंट्स पास करू नका आणि हे विचारही करू नका. नेमकं मी शिकवत काय आहे त्याच्यावर पहिले फोकस करा, आणि ते तुमच्या डोक्यात उतरत आहे की नाही आहे, तुम्ही फक्त या गोष्टींवर लक्ष असू द्या. ओके,
एक एक्झाम्पल बघा, आता आपण कुठे होतो, याला काय, याला 2 स्क्वेअर असे यूज करतो बघा. इथं हा स्क्वेअर म्हणजे हे काय, याची डिग्री आहे ऍक्च्युली, म्हणजे 2 ची डिग्री किती दिली आहे 2. सपोज मी या 2 च्या जागी 5 घेतला असतं तर 5 ची डिग्री किती आहे 2. तशाच प्रकारे कोणताही डिजिट जो असतो त्या डिजिटच्या वर काहीही डिग्री दिलेली नसली म्हणजे त्याची डिग्री कंपल्सरी 0 असते. ओके, लक्षात आलं. कोणताही डिजिट जो असला त्याच्या डोक्यावर काही दिलेलं नाही म्हणजे त्याची डिग्री 0 असते. त्याच प्रकारे इथे बघा, हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलच्या डोक्यावर काही नसेल म्हणजे याची पण एक डिग्री असायला पाहिजे. तर जो पण व्हेरिएबल असेल ए पासून तर झेड पर्यंतचा पूर्ण, त्या व्हेरिएबलची डिग्री कंपल्सरी 1 असते. बघा, याची डिग्री काही नाही डोक्यावर म्हणजे 1, याच्या डोक्यावर काय नाही 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 म्हणजे 1. म्हणजे एक समजलं. अट काय आहे लिनियर इक्वेशनची, की लिनियर इक्वेशन्स मध्ये एक तर 2 व्हेरिएबल्स असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लिनियर इक्वेशनची डिग्री ही कंपल्सरी 1 असायला पाहिजे एका टर्म मध्ये. परत ते पण आहे बघा, टर्म मध्ये पण बघा, टर्म मीन्स व्हॉट. बघा आता तुम्ही सपोज 3xy इक्वल्स टू 13 हे एक एक्झाम्पल घेतलं. बघा, इथून तर इथपर्यंत हा एक टर्म झाला, इथून तर इथपर्यंत हा एक टर्म झाला, राईट. बघा, याच्यासोबत किती व्हेरिएबल आहे 1, इथं किती व्हेरिएबल आहेत 2, मग याची डिग्री 1 आणि याची 1 डिग्री, दोघांची मिळून टोटल किती डिग्री झाली 2. आपल्याला एका टर्म मध्ये किती डिग्री पाहिजे, एकच डिग्री पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, की एका टर्म मध्ये आपल्याला व्हेरिएबल सुद्धा एकच लागेल. कारण एक व्हेरिएबल असला तेव्हाच त्याची डिग्री सुद्धा 1 राहणार. ही पण अट कळली. हा पण एक रूल आहे की एका टर्मची डिग्री एकच असायला पाहिजे लिनियर इक्वेशनची. इथपर्यंत कळलं. ओके ओके. आता आपण लिनियर, जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. लिनियर इक्वेशनचा एक जनरल फॉर्म आहे, लिनियर इक्वेशनचा एक जनरल फॉर्म आहे. इक्वेशन, लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax प्लस by प्लस सी इक्वल्स टू 0. हा लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. आता जनरल फॉर्म मीन्स व्हॉट. बघा, हा जो आहे हा एक कोएफिशियंट असेल. कोएफिशियंट म्हणजे काय, इथे एखादा डिजिट असेल, हा जो असेल ना हा एक डिजिट असेल, हा जो असेल हा पण एक डिजिट असेल, हा पण असेल ना हा पण एक डिजिट असेल. म्हणजे इथे बघा एक व्हेरिएबल आहे, इथे एक व्हेरिएबल आहे, दोघांची डिग्री 1 आहे. हा याचा स्टँडर्ड फॉर्म झाला. एक एक्झाम्पल बघा, आपण ए ची व्हॅल्यू सपोज 3 घेतली, बी ची व्हॅल्यू आपण 4 पकडू आणि सी ची व्हॅल्यू आपण 8 पकडू. तर बघा, ह्या व्हॅल्यूज ज्यावेळेस याच्यामध्ये पुट करू या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, लिनियर इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, तेव्हा काय इक्वेशन तयार होईल बघा. जिथं ए आहे तिथं आपल्याला 3 पुट करायचं आहे. म्हणजे इथं होईल 3x प्लस बी च्या जागी 4 पुट करायचं आहे म्हणजे होईल 4y प्लस सी च्या जागी काय पुट करायचं आपल्याला 8 इक्वल्स टू 0. म्हणजे अशा व्हॅल्यूज येऊ शकतात. तर याचा अर्थ असा नाहीये की ए च्या जागी 3च येणार. तुम्ही ए च्या जागी कोणतीही व्हॅल्यू ठेवू शकता, मग ती प्लस मध्ये असो और मायनस मध्ये असो और रूट मध्ये असो. ओके, कोणतीही व्हॅल्यू आपण ठेवू शकता. म्हणजे मी एक बघा एक एक्झाम्पल, √2 पण ठेवू शकतो. म्हणजे काय होईल मग, √2x प्लस 4y प्लस 8 इक्वल्स टू 0. हे असं तयार होईल. बघा, रूल चेक करा. लिनियर इक्वेशन आहे, एक व्हेरिएबल आहे, दोघांची डिग्री 1 आहे, राईट. स्टँडर्ड फॉर्म सुद्धा आहे. हे झालं आपलं लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म. आणि एबीसीच्या जागी मी तुम्हाला आताच सांगितलं, जो याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म जो आहे एबीसी, या जागी तुम्ही कुठल्याही व्हॅल्यूज पुट करू शकता. आपल्याला करायची गरज नाही, व्हॅल्यूज देऊ शकता इक्वेशन्स मध्ये. 1 पासून 1000 रूट वगैरे कुठल्याही सुद्धा व्हॅल्यू देऊ शकता. ओके, की एबीसी या जागी 0 नसावा. काय नसावा, एबीसीच्या जागी 0 नसावा. 0 का नसावा, एक एक्झाम्पल बघा. परत जर आपण घेतलं तर इथं मी बघितलं ax प्लस by प्लस सी इक्वल्स टू 0. मी ए ची व्हॅल्यू घेतली 0, बी ची व्हॅल्यू घेतली 4 आणि सी ची व्हॅल्यू घेतली 5. तर चेक करा, ए च्या जागी मी 0 लिहून राहिलो, इथे पुट करायचं आहे ax प्लस बी च्या जागी 4 पुट करायचं आहे, इथे y, त्याच्यानंतर प्लस सी च्या जागी 5 पुट करायचं आहे. एक एक्झाम्पल कुठले, आता बघा परत तुम्हाला हा एक नवीन कन्सेप्ट. व्हेरिएबल आणि कुठलीही संख्या हे जेव्हा दोघं आपसामध्ये अटॅच असतात तेव्हा दोघांना काय म्हणतात, दोघांमध्ये काय साईन असतं, मल्टिप्लिकेशनचं. तर 0 ने जेव्हा कशालाही मल्टिप्लाय केलं तेव्हा आपलं आन्सर काय येतं, 0 येतं. मग हा तर निघून गेला, मग तुमच्याकडे उरलंच काय, 4y प्लस 5 इक्वल्स टू 0. इथे चेक करा, 2 व्हेरिएबल आहेत का, एकच व्हेरिएबल आहे.
त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन झालं का? नाही झालं. ओके, म्हणून रूल काय आहे? ए बी सी या तिघांच्या जागी 0 नसावा. हा एक नवीन रूल. ओके, लक्षात ठेवण्यासारखा आपला. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आपण आतापर्यंत काय काय बघितलं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये लिनियर म्हणजे काय हे समजून घेतलं. जे की एक इक्वेशन दिलेलं राहणार, ते जेव्हा प्लॉट करू ग्राफवरती तेव्हा एक लाईन स्ट्रेट तयार होणार. इक्वेशन म्हणजे काय होते? दोन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स जे इक्वल्स टू साइन मधात असतं. ते पण आपण चेक केलं की या साईडला सॉल्व्ह केल्यानंतर आणि या साईडला जे ऑलवेज असणार ते दोन्ही संख्या सेम येतील. हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर 2 व्हेरिएबल्स आपण हे पण बघितलं की इक्वेशन मध्ये दोनच व्हेरिएबल असायला पाहिजे आणि एका टर्म मध्ये हा जो एक इक्वेशन आहे याची ही एक टर्म ही एक टर्म या एका टर्म मध्ये व्हेरिएबल सोबत त्यांची डिग्री एक असायला पाहिजे. आपण हे पण बघितलं. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्हाला जसं हा प्रश्न केला मी की एक्स वाय झेड ए बी सी डी हे व्हेरिएबल्स का पुट करतात, तर आपण त्यावर पण डिस्कस केलं की जेव्हा एखादे न्यूमेरिकल्स म्हणजे एखाद्या संख्येचे जेव्हा आपल्याला व्हॅल्यू माहित नसेल तर आपण त्या केसमध्ये काय करतो? ए बी सी डी किंवा अल्फाबेट कुठलेही मीन्स व्हेरिएबल्स पुट करतो आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. मी तुम्हाला त्यासाठी सुद्धा एक एक्झाम्पल दिलं आहे. त्याच्यानंतर आपण जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स हे पण चेक केलं, जे की ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 हा याचा लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. आणि ए बी सी या तिन्ही पण व्हॅल्यूच्या जागी आता तुम्हाला माहिती आहे हा तर झाला व्हेरिएबल. बरं, व्हेरिएबलच्या समोर जो पण आहे कोणी कोएफिशियंट, इथे पण कोण आहे? बी हा कोएफिशियंट, इथे सी कोण आहे? हा कोएफिशियंट. सी सोबत इथला कुठलाच व्हेरिएबल नाही, कारण व्हेरिएबल का नाही? कारण आपल्याला काय पाहिजे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, म्हणून इथे 2 व्हेरिएबल्स, तिसऱ्या व्हेरिएबलची गरज नाही आहे आपल्याला कारण चॅप्टरनुसार. तर जो पण व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या समोर जे आहेत ते आहेत कोएफिशियंट. तर ए बी सी हे तिन्ही पण आहेत तिथे कोएफिशियंट. तर ए बी सी ची व्हॅल्यू ही काहीही येऊ शकते, कुठलाही न्यूमेरिकल आकडा, कोणताही अंक येऊ शकतो. बट कंडिशन काय आहे की ए बी सी या तिघांच्या जागी 0 नसायला पाहिजे, ही आपली कंडिशन आहे. ओके, इथपर्यंत. मग ती व्हॅल्यू √2 सुद्धा येऊ शकते, 0.3 0.8 काही पण. निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यूज येऊ शकतात, पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा व्हॅल्यूज येऊ शकतात. इथपर्यंत आपण हे डिटेल समजून घेतलं. आता इथपर्यंत शिकलेलं हे पूर्ण आपल्याला क्लिअर झालं की नाही झालं हे चेक करण्यासाठी आपण आपल्या पेज नंबर टेक्स्ट बुक मधला जो लिनियर इक्वेशनचा चॅप्टर स्टार्ट होत आहे पेज नंबर 1 वरती जो चार्ट आहे आपण त्या चार्टवर ऑब्झर्वेशन करू की आतापर्यंत शिकलेले पॉइंट्स आपल्याला पूर्णपणे क्लिअर झालेत अथवा नाही झाले. चला त्यासाठी मी टेबल ड्रॉ करतो. बघा, हा तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1 जिथे नवीन चॅप्टर स्टार्ट झाला हा तुमच्या टेबलमध्ये एक ऍक्टिव्हिटीचा चार्ट दिलेला आहे. आता हा चार्ट काय आहे? जे रूल्स आपण आतापर्यंत शिकलो समजून घेतलेत ते रूल्स इथे अप्लाय करून हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे की नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, तर तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये ऍक्च्युअली तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये हा इकडचा टेबल दिलेला आहे. ओके, बट आपण जे आता रूल्स शिकलो त्याचा चार्ट मी इथे नवीन तयार केला. आपले रूल्स काय होते? एकतर व्हेरिएबल्स 2 आहेत का चेक करायचे आहे, डिग्री इन 1 इच टर्म, प्रत्येक एक टर्म सांगितलं ना तुम्हाला, जो एक टर्म राहतो प्लस मायनस नंतर टर्म चेंज होतात, त्या प्रत्येक एका टर्म मध्ये त्याची डिग्री किती पाहिजे? 1 असायला पाहिजे. तो एक रूल चेक करायचा आपल्याला. आणि एबीसी ची व्हॅल्यू हे 0 नाही पाहिजे, तेव्हा ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असणार. ओके, चला तर समजून घेऊ. पहिलं तुम्हाला दिलं बघा 4m + 3n = 12 हे पहिलं दिलेलं आहे. व्हेरिएबल्स पहिले 2 आहेत का चेक करू. बघा, व्हेरिएबल 2 व्हेरिएबल आहेत. पहिला रूल आपला अप्लाय झाला. त्याच्यानंतर काय? डिग्री इन ईच टर्म एक आहे का? बघा, याची डिग्री 1 आहे, याची पण डिग्री 1 आहे, हा पण रूल अप्लाय झाला. त्याच्यानंतर एबीसी ची व्हॅल्यू, एबीसी मीन्स व्हॉट? कोएफिशियंट. जे पण व्हेरिएबल्स असतात व्हेरिएबल्सच्या समोर जो पण अंक असतो न्यूमेरिकल असतो तो काय असतो? कोएफिशियंट असतो. तर इथे बघा एमच्या पुढे एमचा कोएफिशियंट कोण आहे? 4, यांचा कोएफिशियंट कोण आहे? 3. म्हणजे बघा, म्हणजे इथे ए आणि बी आपण आता शिकलो होतो ना, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 हा याचा स्टँडर्ड फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा, जे की ए बी आणि सी या तिघांची व्हॅल्यू आपल्याला 0 नाही पाहिजे म्हणजे कोएफिशियंटची. तर चेक करा, इथे हा असेल ए, हा असेल बी, या दोघांची व्हॅल्यू 0 आहे का? नाही आहे, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आहे, म्हणजे हे पण आपली टर्म ओके झाली. म्हणजे हा त्याच्यामुळे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. ओके, चला नेक्स्ट नंबरचं चेक करा. इथे बघा व्हेरिएबलच्या पुढे पहिले टर्म आपला व्हेरिएबल्स 2 आहेत का चेक करणार आहे. बघा व्हेरिएबल्स 2 आहेत, ही आपली टर्म पहिली कंप्लीट झाली.
डिग्री इन ईच टर्म 1. आता बघा डिग्री एका टर्म मध्ये का असो ना, डिग्री कंपल्सरी आपल्याला काय पाहिजे 1 पाहिजे. आपल्याला डिग्री फक्त 1 पाहिजे, 1 पेक्षा मोठी नसावी किंवा मायनस मध्ये सुद्धा नसावी. इथे चेक करा एक्स ची डिग्री काय आहे 2 आहे. याची डिग्री जरी 1 असेल तर आपल्याला काय प्रत्येक टर्म मध्ये जे 2 टर्म आहेत या प्रत्येक याची पण 1 लागेल आणि याची पण डिग्री 1 लागेल, तेव्हा तो लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स होईल. बट बघा इथे तर 1 आहे, बट इथे डिग्री किती आहे 2 आहे. तर हा याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 1 आहे का नाही आहे. त्याच्यामुळे पुढचं कॅल्क्युलेशन करणार आपल्याला तिन्ही रूल अप्लाय झाले पाहिजे. त्याच्यामुळे एक जरी चेक केला आणि तो जरी भरला तर चालणार नाही, आपल्याला तिन्ही रूल्स सेम आले पाहिजे. मग याची डिग्री जर आली नाही तर हा लिनियर इक्वेशन आहे का नो. ओके. त्याच्यानंतर थर्ड, अरे बापरे इथे तर √2 आहे. मग √2 जरी असलं तर मी तुम्हाला ऑलवेज पहिले सांगितलं होतं की ए बी सीच्या जागी कुठल्याही व्हॅल्यूज येऊ शकतात, त्या रूटच्या का असो ना सांगितलं होतं. तर चेक करा आपला रूल काय आहे. व्हेरिएबल्स 2 आहेत का पहिले चेक करणे. व्हेरिएबल्स 2 आहेत ते अजून झालं. डिग्री 1 आहे का ईच टर्म मध्ये. याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे डिग्री 1 आहे, याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे डिग्री 1 आहे. ही पण फुलफिल झाली आपली कंडिशन. 2 कंडिशन आपल्या फुलफिल झाल्या. एबीसीच्या जागी 0 नाही पाहिजे. ओके. इथे चेक करा बरं, हात आपला ए आहे 0 आहे का नाही आहे. हा पण 0 आहे का नाही आहे. व्हॅल्यू कुठल्याही चालतात. एबीसीच्या जागी त्या मायनस मध्ये येतील, पॉईंट मध्ये येतील, रूट मध्ये येतील, चालेल. बट आपल्याला 0 नाही पाहिजे. म्हणजे बघा तिसरी पण कंडिशन आपली फुलफिल झाली. एबीसीच्या जागी 0 नाही आहे, काहीतरी व्हॅल्यूज आहेत. म्हणजे हा काय आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करू आपण. व्हेरिएबल्स 2 आहेत का. यस आहे. डिग्री इन ईच टर्म 1 आहे का. बघा याची डिग्री पण 1 आहे, याची पण डिग्री 1 आहे. याच्यासोबत इथे तर व्हेरिएबल नाहीच आहे, आपल्याला फक्त व्हेरिएबल्सची डिग्री चेक करायची आहे. राईट. हा तर बघा चेक करा व्हेरिएबल्स 2 आहेत, डिग्री इन ईच टर्म 1 आहे. बट एबीसीच्या जागी 0 नाही पाहिजे. इथे बघा एक्स याचा कोएफिशियंट ए आहे ना, म्हणजे जनरल फॉर्म मध्ये, तर ए च्या जागी किती आलं 0 आलं. मी तुम्हाला मागे पण एक्झाम्पल सॉल्व्ह करून टाकलं की याला जर मल्टिप्लाय केलं दोघांना तर याचा आन्सर येईल 0 जर निघून गेला तर इथं फक्त 6y बाकी राहिला. म्हणजे व्हेरिएबल 2 उरले का नाही उरले, फक्त व्हेरिएबल एकच उरणार. त्याच्यासाठी मग हा आपल्याला ही कंडिशन आपली फुलफिल नाही झाली कारण इथे 0 आहे. त्याच्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का नाही. तुम्ही पण उत्तर देतात छान. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 0.3. अरे बापरे आता तर 0.3 आलं. मग आता काय करायचं. मी परत एक वेळा रिपीट करतो. मी तुम्हाला ऑलवेज सांगितलंय जनरल फॉर्म ए बी सी च्या जागी व्हॅल्यू कोणतीही येऊ शकते. रूटची असेल, मायनसची असेल, पॉईंटची असेल, चालेल. बट वी डोंट वॉन्ट 0. आपल्याला 0 नाही पाहिजे. आपली पहिली कंडिशन काय व्हेरिएबल्स 2 आहेत का चेक करायचे. व्हेरिएबल्स 2 आहेत. त्याच्यानंतर डिग्री इन ईच टर्म 1 आहे का. याची डिग्री पण 1 आहे, याची डिग्री पण 1 आहे. म्हणजे आपली फर्स्ट कंडिशन अप्लाइड, सेकंड कंडिशन अप्लाइड, थर्ड कंडिशन एबीसीच्या जागी 0 नाही पाहिजे. इथं 0 आहे का 0.3 म्हणजे समथिंग काहीतरी व्हॅल्यू आहे. ओके. बट 0 आहे का नाही आहे. 0.3 ही पूर्ण व्हॅल्यू आहे. असं आहे का फक्त 0 आहे का फक्त नाही 0.3 आहे. मीन्स काहीतरी व्हॅल्यू तर आहे. मग काहीतरी व्हॅल्यू असणे म्हणजे बघा याच्या जागी पण काहीतरी व्हॅल्यू आहे हे मान्य आहे. बट इथे चेक करा, इथे ए च्या जागी 0 होता, इथे बी च्या जागी 0 आहे. कारण ए म्हणजे पहिला टर्म, बी म्हणजे दुसरा टर्म, राईट. आणि सी म्हणजे तिसरा टर्म असेल हा वाला. ओके. इथे बघा बी च्या जागी 0 दिलाय त्यांनी, म्हणजे तिसऱ्या कंडिशन मध्ये अप्लाय होत नाही. म्हणजे हा लिनियर इक्वेशन आहे का नो. हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 4/x प्लस 5/y इक्वल्स टू 4. आता तुम्ही या अगोदर इंडायसेस चॅप्टर आपण शिकलेलं आहे. या अगोदर जेव्हा जो पण व्हेरिएबल अपॉन मध्ये राहतो त्याला आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करतो इंडायसेस चॅप्टर मध्ये बघा तुम्ही हे सॉल्व्ह केलेलं आहे. 1/x जर असेल तर x रेस टू द पॉवर -1 होतो. म्हणजे खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो वरती गेल्यानंतर त्याची डिग्री किती होते -1 होते. आपण हा 7th या 8th क्लासमध्ये मे बी चॅप्टर शिकलेला आहे इंडायसेसचा, त्यामध्ये तुम्ही हे क्लिअर केलेलं आहे. तर काय होईल माहिती आहे का, म्हणजे हा जेव्हा वरती जाईल हे काय होईल बघा 4, जेव्हा x त्याच्या डिनॉमिनेटर वरती जाईल तेव्हा त्याची डिग्री काय होईल -1 प्लस 5y वरती जाईल डिनॉमिनेटर त्यावेळेस वरती काय होईल त्याची डिग्री बनेल -1 इक्वल्स टू हे आलं 4. तर आपला रूल काय आहे की आपल्याला डिग्री ही 1 पाहिजे बट मायनस नाही. मग याची डिग्री काय आहे, याची डिग्री होईल -. त्याच्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का नाही. ओके. त्याच्यानंतर चेक करू आपण लास्ट वन आपला आहे जे आहे 5xy - 5y प्लस. ओके. मी तुम्हाला प्रत्येक वेळा म्हटलं होतं चेक करा व्हेरिएबल्स 2 आहेत का
इथे बघा 1 आहे, इथे तर 2 आहेत व्हेरिएबल. आपल्याला काय पाहिजे, प्रत्येक एका टर्म मध्ये एकच व्हेरिएबल लागेल. कारण मी तुम्हाला मागे एक्झाम्पल सांगितलं, एका टर्म मध्ये जर 2 व्हेरिएबल असतील तर याची आणि याची दोघांची डिग्री मिळून काय किती डिग्री तयार होईल, 2 डिग्री होतील ना त्यांच्या. आपल्याला काय पाहिजे, एकच डिग्री पाहिजे. तर इथेच आपली टर्म जी आहे ती फेल झाली, कारण याची डिग्री तयार होईल, इथे 1 आहे, त्याच्यामुळे हा पण लिनियर इक्वेशन नाही. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्ण चार्ट समजला, रूल्स लक्षात आले, आणि तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीने जर हा पूर्ण चॅप्टर कव्हर करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि आतापर्यंत जर समजलेलं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता, तेवढे तुम्ही हुशार आहात, मला तर माहितीच आहे. एवढं आपण याचे बेसिक कन्सेप्ट आणि रूल्स या लिनियर इक्वेशन आणि 2 व्हेरिएबल्सचे आपण आतापर्यंत समजून घेतलेले आहेत. तर याच्यासोबत आपण आजचा हा व्हिडिओची लेंथ भरपूर मोठी झालेली आहे. तर एक्सरसाइज 1.1 हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करू, अशाच इझी आणि सोप्या पद्धतीने, ज्याच्यामध्ये काही बेसिक रूल्स आहेत. फक्त ते 3 रूल लक्षात ठेवावे लागतील आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सला सॉल्व्ह करण्यासाठी. जे एक्सरसाइज 1.1 आहे त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्टचे रूल्स आहेत, ते यूज करून आपण एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने 1.1 हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करू. त्यासाठी सोबत बनलेलं राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.